नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, मागील काही भागापासून आपण उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल याची आपण उजळणी करत आहोत। आत्तापर्यंतच्या या उजळणीमध्ये आपण लेखनाचे विविध प्रकार शिकलेले आहोत, जसे निबंध लेखन। या निबंध लेखनामध्ये आपण 3 प्रकारचे निबंध आपण शिकलो। एक वर्णनात्मक निबंध, दुसरा कल्पनात्मक निबंध आणि तिसरा आत्मकथनात्मक निबंध। त्याचबरोबर आपण मुद्द्यावरून कथा कशी लिहायची हे देखील आपण शिकलेलो आहोत, बरोबर। इतकंच नव्हे तर मागील भागात आपण पत्रलेखन शिकत असताना पत्रलेखनामध्ये आपल्याला 2 प्रकार अभ्यासाला आहेत। एक म्हणजे मागणी पत्र आणि दुसरं म्हणजे तक्रार पत्र। यामध्ये मागील भागात आपण मागणी पत्र म्हणजेच डिमांड लेटर हे आपण शिकलेलो आहोत। आजच्या भागात मात्र आपण तक्रार पत्र म्हणजेच कंप्लेंट लेटर हे मात्र शिकणार आहोत। त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण पत्रलेखन नव्या पद्धतीने कसे लिहायचे, त्याचबरोबर पत्रलेखन लिहित असताना कोणती दक्षता घ्यायची यावर एक नजर टाकूया। पत्रलेखन करताना घ्यावयाची काळजी। मुळात भाषेचा वापर योग्य रीतीने केला पाहिजे। त्याचबरोबर पत्रलेखन करत असताना पत्राची भाषा पत्र वाचणाऱ्याच्या मनाला ही भिडणारी अशी असली पाहिजे। तसेच पत्रलेखन करत असताना अगदी साध्या व अगदी छोट्या वाक्यांचा वापर करावा। लांबलचक वाक्य येता कामा नये, ज्यामुळे वाचणारा व्यक्ती मात्र कंटाळून जाईल। तसंच पत्रलेखनाची भाषा ही पाल्हाळिक नसावी। स्पष्ट शब्दात योग्य त्या शब्दांचा वापर करून तुम्ही छोटी छोटी वाक्य करून तुमचा जो काही विषय आहे, पत्रात जे काही तुम्हाला नमूद करायचं आहे ते मात्र तुम्ही नमूद करावे। त्याचबरोबर हे सर्व नमूद करत असताना शिष्टाचार मात्र पाळला पाहिजे। तसंच विषयाची मांडणी करत असताना त्यात सुसंबद्धता त्याचबरोबर आपलेपणाही असावा। विद्यार्थ्यांनो, आता हे पत्रलेखन आपण नवीन पद्धतीने लिहित आहोत। जुना जो आपला फॉर्मॅट होता तो तुम्ही आता विसरा आणि नवीन फॉर्मॅट जो आहे त्या पद्धतीने तुम्ही पत्र लिहिण्याचा सराव करा। तर नवीन जो फॉर्मॅट आहे, ज्या पद्धतीने तुम्ही इंग्रजीमध्ये पेजवर मार्जिनला लागून लेफ्ट साईडला तुम्ही पूर्ण पत्र लिहिता, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला आता मराठीतही याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पत्र लिहायचं आहे। इंग्रजीत लेटर लिहिताना तुम्हाला त्याची सवय झालेली आहे, आता मराठीत देखील तुम्हाला सवय लावायची आहे। मग आता हा पत्राचा एकंदरीत जो नवीन जी पद्धत आहे तो इथे मी एक प्रारूप नमुना तुम्हाला दिलेला आहे, त्यावर एक नजर टाकूया। बघा, मार्जिनला लागून सगळ्यात आधी दिनांक पूर्ण लिहा, महिना जो आहे तो पूर्ण लिहा, फुलस्टॉप, कॉमा या व्याकरणाच्या इतर अनेक घटकांकडे तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे। विरामचिन्हांचा योग्य वापर इथे करायचा आहे। त्यानंतर प्रति म्हणजेच टू, की तुम्ही ज्याला पत्र लिहित आहात तो व्यक्ती, त्या व्यक्तीचा प्रतीच्या खाली काय येईल, पत्ता येईल। ते तुम्ही पत्र ज्या व्यक्तीला लिहित आहात त्या व्यक्तीचं तिथे नाव, त्या व्यक्तीचा पत्ता हा तिथे असला पाहिजे। त्यानंतर विषय, पत्राचा तुमचा विषय तो देखील सुटसुटीत मोजक्या शब्दात तुम्ही तिथे मांडायचा आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्या पत्राला सुरुवात होणार आहे। परंतु पत्राला सुरुवात करत असताना आधी मायना लिहा, माननीय महोदय, स न वी किंवा फक्त तुम्ही इथे सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं लिहिण्याऐवजी फक्त सप्रेम नमस्कार लिहिलं तरीही चालतं। त्यानंतर मात्र तुमचा मजकूर, जो विषय तुम्ही या पत्रामध्ये मांडणार आहात तो पत्राचा आशय,
पत्राचा मजकूर 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये तुम्ही तो लिहिणार आहात आणि अखेर पत्र लिहून झाल्यानंतर त्याचा शेवट येईल. बरोबर. शेवट आपला विश्वासू, आपले विश्वासू असं लिहिलं तरी चालेल. आणि पत्र तुम्ही लिहित आहात म्हणून तुमचं नाव आणि तुमचा पत्ता मात्र तिथे तुम्हाला नमूद करायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा, नवीन पद्धतीने तुम्ही हे पत्र आता लिहिण्याचा सराव केला पाहिजे. लिफाफा जो आहे तो मात्र आधीच्याच फॉर्मॅटप्रमाणे आहे. एका बाजूला राईट साईडला बघा, इथे वर मी तिकीट केलेलं आहे. तिकिटाला प्रॉपर बॉक्स करायचा आहे. तिकिटाच्या खाली प्रतीचा ॲड्रेस, ज्याला तुम्ही पत्र पाठवत आहात त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता. तर लेफ्ट साईडला खाली प्रेषक म्हणजेच फ्रॉम, जो पत्र लिहित आहे त्याचा तिथे पत्ता येईल. नाव आणि पत्ता दोन्ही तिथे नमूद करायचे आहे. आणि मग मात्र हे एन्व्हलप, हा लिफाफा हा तुम्ही बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने लिफाफाही लिहिण्याचा तुम्ही सराव करा, कारण लिफाफा आवश्यक असतो. आज मात्र मी तुम्हाला या भागात एक तक्रारपत्र लिहून देणार आहे. आणि हे तक्रारपत्र कसं लिहायचं हे तुम्ही मात्र त्यातून नीट समजून घ्यायचं आहे. इतकंच नव्हे, मी लिहून दिलेलं पत्र हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून मी एक विषय देणार आहे. तुम्ही मात्र स्वतःहून ते पत्र लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आजचा विषय बघूया आपला. आजचा विषय आपला तक्रारपत्र आहे. विषय वाचते मी. नुकताच घेतलेला TV सेट व्यवस्थित चालत नसल्याबद्दल तक्रार करणारे पत्र. माननीय व्यवस्थापक, विशाल रेडिओ सेंटर, बिंदू चौक, सातारा 415110 यांना लिहा. लिफाफा आवश्यक. पत्राचा विषय तुम्हाला समजला आहे की तुम्ही नुकताच एक नवीन TV सेट घेतलेला आहे आणि सुरुवातीला तो चांगला चालत होता, परंतु आता मात्र त्याच्यामध्ये बिघाड आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी नवीन एखादं इलेक्ट्रॉनिक घेतो त्यावेळी त्याला गॅरंटी पिरियड असतो. बरोबर. आणि त्यामुळे आपण लगेचच जर त्याच्यात बिघाड झाला असेल तर ज्या ठिकाणाहून आपण ते घेतलेलं आहे त्यांना आपण तक्रार करतो. तसंच इथे देखील TV सेट जो नवीन घेतलेला आहे आणि त्यात बिघाड झाल्यामुळे त्याची तक्रार इथे केलेली आहे. आता हे पत्र कसं लिहायचं यावर नजर टाकूया. त्याचबरोबर तुम्ही मुलांनी हे लिहूनही घ्यायचं आहे. बघा, मार्जिनला लागून मी दिनांक लिहिलेला आहे 4 नोव्हेंबर, कॉमा केलेला आहे 2020, फुल स्टॉप, पूर्णविराम. 4 नोव्हेंबरनंतर मी स्वल्पविराम केलेला आहे. बरोबर. आणि 2020 नंतर फुल स्टॉप टाकलेला आहे, पूर्णविराम. म्हणजे विरामचिन्हांचा वापर बघा कसा केलेला आहे. त्यानंतर प्रति, पुन्हा कॉमा केलेला आहे. कोणाला पत्र लिहित आहोत आपण, की जिथून TV सेट घेतलेला आहे त्या दुकानदाराला आपण आता हे पत्र लिहित आहोत. बरोबर. त्यामुळे त्याचा पत्ता तिथे येईल. माननीय व्यवस्थापक, विशाल रेडिओ सेंटर, बिंदू चौक, सातारा 415110. कशा पद्धतीने बघा, स्वल्पविराम केला आहे, पूर्णविराम दिलेला आहे. याला देखील मार्क असतात. त्यामुळे विरामचिन्हांचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा मार्जिनला लागूनच बघा मी विषय लिहिलेला आहे. इथे तुम्ही एक लाईन सोडू शकता. विषय हा सुटसुटीत लिहायचा असतो. बरोबर. थोडक्यात लिहायचा असतो. आणि त्यामुळे इथे देखील मी बघा थोडक्यातच लिहिलेलं आहे. टेलिव्हिजन सेटविषयी तक्रार पत्र. मूळ मुद्दा काय आहे तो तिथे तुम्हाला मांडायचा आहे. त्यानंतर आपलं पत्राचा मायना मी लिहिलं आहे बघा, माननीय महोदय, कॉमा
स न वि वि सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने आपल्या पत्राचा विषय, तुमचा मजकूर, अर्थातच पत्राचा आशय, तो इथे सुरुवात करत आहोत. मी गेल्या महिन्यात दिनांक 5 ऑक्टोबर 2020 या दिवशी आपल्या दुकानातून सोनी टेलिव्हिजन सेट विकत घेतला. आपल्या मेकॅनिकने तो नीट सेट करूनही दिला. माझा बिल नंबर 15312 आहे. महिनाभर टी व्हीने काही त्रास दिला नाही, पण गेल्या 2 दिवसांपासून आवाज मध्ये मध्ये एकदम बारीक व एकदम मोठा होतो आणि कार्यक्रम चालू असताना पडदा सतत हलतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. सोनी सेटची आपणही संपूर्णपणे खात्री दिली होती, तशी आपली 1 वर्षाची गॅरंटीसुद्धा आहे. तरी देखील नवीन सेटमध्ये आत्ता सुरुवातीलाच बिघाड व्हावा, ही गोष्ट मनाला खेदजनक आहे. कृपया पत्र मिळताच याविषयी त्वरित कार्यवाही करावी. आम्हास खात्री आहे की पत्र मिळताच आपण या दृष्टीने निश्चित विचार कराल. कळावे तसदीबद्दल क्षमस्व. शेवट बघा कसा केला आहे. कळावे तसदीबद्दल क्षमस्व. आपला संजय दिघे, 1004 रघुवीर हाईट्स, काळबादेवी चौक, सातारा. बघा, ज्या व्यक्तीने हा टी व्ही घेतलेला आहे, जो व्यक्ती हे पत्र लिहित आहे, त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता हा सर्वात शेवटी लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तक्रारपत्र इथे लिहू शकता. एक लक्षात घ्या की तक्रारपत्र लिहित असताना आता इथे टी व्ही सेट, त्याची आपण इथे तक्रार करत आहोत, बरोबर. तर तो कोणत्या कंपनीचा आहे, तो कधी घेतलेला आहे, त्याचबरोबर बिल क्रमांक काय आहे, या सर्व गोष्टी तिथे नमूद करणं गरजेचं आहे. तर तशाच इथे देखील बघा मी सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील तक्रारपत्र लिहिण्याचा सराव करा. आता लिफाफा कसा लिहायचा बघूया. सांगितल्याप्रमाणे उजवीकडे तिकीटाला बॉक्स करा. त्याच्या खालोखाल प्रतीचा ॲड्रेस येईल. पत्र कोणाला लिहित आहोत आपण? विशाल रेडिओ सेंटरला. त्यामुळे त्यांचा पत्ता येईल. माननीय व्यवस्थापक, विशाल रेडिओ सेंटर, बिंदू चौक, सातारा, 415-110. कोण लिहितं आहे पत्र? त्यांचा पत्ता मात्र कुठे येईल? डाव्या बाजूला खाली. प्रेषक संजय दिघे, 1004 रघुवीर हाईट्स, काळबादेवी चौक, सातारा. आणि त्यानंतर लिफाफा बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने जसं गेल्या भागात मी तुम्हाला मागणीपत्र शिकवलं, तसं आजच्या भागात मी तुम्हाला हे तक्रारपत्र कसं लिहायचं हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी हे पत्र लिहून घ्या. त्याचबरोबर दिवाळीसाठी स्वाध्याय म्हणून मी विषय देते, तो देखील लिहून घ्या. स्वाध्यायासाठीचा विषय, तुमच्या सोसायटीमध्ये पार्किंगला लावलेली तुमची स्कूटर चोरीला गेल्याची तक्रार करणारे पत्र माननीय पोलीस अधिकारी, कापूरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे पश्चिम यांना लिहा. लिफाफा आवश्यक. आता नीट विचार करायचा आहे. तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही ही स्कूटर पार्किंगला लावली होती आणि ती चोरीला गेलेली आहे. त्यामुळे ती स्कूटर कोणती आहे, तिचा रंग कोणता आहे, या सगळ्या गोष्टी तिथे नमूद करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचबरोबर
नंबर काय आहे त्या स्कूटरचा तो देखील तिथे तुम्हाला लिहिला पाहिजे. तुम्ही कधी लावली होती, साधारणतः ही चोरी झाल्याचं तुम्हाला कधी लक्षात आलं, या सर्व गोष्टी इथे तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. तर थोडासा विचार करायचा आणि त्यानंतर नवीन फॉर्मॅटनुसार तुम्ही मात्र हे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.